वेलकम बॅक. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा सगळीकडे आहे, पण ज्याचा अनुभव मात्र फार कमी लोक घेतात. ट्रू सेल्फ लव्ह म्हणजे नेमकं काय? तुम्ही दिवसभर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता, इतरांसाठी हजर असता, तरीही दिवस संपताना एक अनामिक रिकामेपणा जाणवतो का? हा तो थकवा नाही जो झोप घेतल्यावर निघून जाईल. हा थकवा स्वतःबद्दल प्रेम आणि आदराची कमतरता असल्यामुळे येतो. हा रिकामेपणा आपल्याला स्वतःच्या गरजा बाजूला सारून फक्त समोरच्याला खुश ठेवण्यासाठी सतत धडपडायला लावतो. आपण इतरांच्या आनंदाची जबाबदारी घेतो, पण स्वतःच्या वाट्याला मात्र दुर्लक्ष येतं. यामुळेच जेव्हा आपण स्वतःसाठी एखादा क्षण शांत बसतो किंवा विश्रांती घेतो, तेव्हा मन सतत टोचत राहतं. जणू काही स्वतःसाठी वेळ देणं हा एक गुन्हाच आहे. अगदी छोट्या अपयशाने किंवा एखाद्याने केलेल्या साध्या रिजेक्शनने आपण कोलमडून जातो. जणू काही इतरांच्या शब्दांवरूनच आपली खरी किंमत ठरणार आहे. जर तुम्हाला हे सगळं जाणवत असेल तर थांबा. हा संघर्ष तुमच्या एकट्याचा नाही. तुम्ही या ओझ्याखाली दबले गेला आहात, पण इथे तुमच्या भावनांना समजून घेणारं कोणीतरी आहे. या सगळ्या लक्षणांचा अर्थ एकच आहे. तुमच्या आत स्वतःबद्दलची एक साधी आणि महत्त्वाची सुरक्षितता हरवली आहे. तुम्ही स्वतःला स्वतःच्याच नजरेत कमी लेखत आहात. सेल्फ लव्हबद्दल समाजात खूप गैरसमज पसरले आहेत. आपण या शब्दाला चुकीच्या पद्धतीने ओळखून बसलो आहोत. अनेकदा महागडे स्पा डेज, शॉपिंग करणं किंवा सोशल मीडियावर सुंदर कोट्स टाकणं म्हणजे सेल्फ लव्ह समजलं जातं. पण ही बाह्य कृत्य त्या आंतरिक रिकामेपणावर फक्त एक तात्पुरती पट्टी लावण्यासारखी आहेत. काहींना वाटतं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं किंवा इतरांकडे दुर्लक्ष करून अहंकारी वागणं. पण खरा अर्थ याच्या अगदी विरुद्ध आहे. खरी प्रगती तेव्हा होते जेव्हा तुम्ही स्वतःला भावनिक शिक्षा देणं थांबवता. स्वतःच्या प्रत्येक चुकीवर स्वतःला शब्दांनी ओरबडण्यापेक्षा स्वतःला धीर देणं म्हणजे खरं प्रेम. जेव्हा तुमची स्वतःची किंमत इतरांच्या हो किंवा नाहीवर अवलंबून नसते, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता. जगाने तुम्हाला किती व्हॅल्यू दिली यापेक्षा तुम्ही स्वतःला किती व्हॅल्यू देता यावर तुमची शांती अवलंबून आहे. थोडक्यात सांगायचं तर हे स्वतःला स्वीकारण्याचं आणि स्वतःच्या मनाचं रक्षण करण्याचं एक विरत आहे. ही कोणतीही फॅशन नसून स्वतःसाठी स्वतः उभे राहण्याची ताकद आहे. प्रश्न असा पडतो की आपण स्वतःच्याच इतकी विरुद्ध कसे गेलो? सुरुवातीला तर आपण स्वतःला असेच स्वीकारले होते. याची मुळं अनेकदा लहानपणी झालेल्या सततच्या टीकेत असतात. तेव्हा ऐकलेले इतरांचे शब्द आज आपले स्वतःचे विचार बनले आहेत, जे आपल्याला सतत कमी लेखतात. नंतरच्या काळात आलेली काही विषारी नाती आपली आत्मसन्मानाची सीमा ओलांडतात आणि आपल्याला स्वतःवर संशय घ्यायला भाग पाडतात. आजच्या सोशल मीडियाच्या जगात आपण आपल्या वास्तविक आयुष्याची तुलना इतरांच्या सजवलेल्या फोटोशी करतो आणि मनातल्या मनात स्वतःला हरलेलं घोषित करतो. लक्षात ठेवा, स्वतःबद्दल प्रेम नसणं हा तुमचा स्वभाव नाही. हे फक्त त्या ओझ्यांचं वजन आहे जे तुम्ही वर्षानुवर्षे वाहत आला आहात. आता वेळ आलीये हे वजन खाली ठेवण्याची. हे सगळं बदलणं शक्य आहे. आपल्याला फक्त एक पाऊल टाकत स्वतःबद्दलचा दृष्टिकोन बदलायचा आहे. पहिल्यांदा स्वतःशी बोलताना स्वतःचे शब्द तपासा. तुमच्या मनाची शांती यावरच ठरते की तुम्ही स्वतःशी किती मायेने बोलता. जेव्हा मन स्वतःला दोष देईल तेव्हा तिथेच त्याला प्रेमाने थांबवा. विचार करा, तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राने चूक केली तर तुम्ही त्याला ओरडाल की त्याला धीर द्याल? मग तीच दया, तीच माया स्वतःला का देऊ नये? दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास परत मिळवणं. स्वतःला दिलेली छोटी छोटी वचनं पूर्ण करा. मग ते वेळेवर जेवणं असो किंवा ठरवलेलं एखादं काम करणं असो. यातून तुमचा स्वतःवरचा आदर वाढेल. दिवसातला थोडा वेळ फक्त स्वतःसाठी काढा. तिथे मोबाईल किंवा इतर माणसं नसावीत. हा वेळ फक्त स्वतःला समजून घेण्यासाठी वापरा आणि जिथे गरज आहे तिथे इतरांना नाही म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करू लागता तेव्हा बाहेरचं जग कदाचित बदलणार नाही, पण त्या जगाकडे बघण्याची तुमची नजर बदलेल. तुम्ही स्वतःसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान बनाल. ही प्रवासाची फक्त सुरुवात आहे. जर तुम्हाला यातून थोडा जरी आधार वाटला असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा ज्यांना याची गरज आहे. सोबत राहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. स्वतःची काळजी घ्या. आजच हील विथ सोनालीला सबस्क्राईब करा.